टैक्स निकलता है क्या? अन्ना टैक्स निकलता है? टैक्स निकलता है क्या? हाँ हाँ चलो चलो, टैक्स निकालने आते हैं ना, चलो आओ जे आओ ना, आता है ना, चलो ना चलो। नहीं जाएगा नहीं जाएगा, टेंशन मत लो, मैं टैक्स निकल के जाएगा। तुम वीडियो वीडियो ऑफ करो ये मगर बोलिए सर। क्या भाया क्या लोड है अरे वो स्टेशनरी है। स्टेशनरी आइटम किधर जाता चेन्नई। हाँ ओके गाड़ी एंट्री रेगुलर बिल्कुल ओके एंट्री 200 गाड़ी तुम 100 हाँ ये भाई वीडियो करेगा। या भाई वीडियो करेगा ना, करेगा वीडियो करेगा, सबका वीडियो बनेगा। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 11 वाजलेत आणि मस्तपैकी चित्रदुर्गामध्ये आपण आंघोळ आणि पूजा उरकली, मस्तपैकी फ्रेश झालो, कपडे वगैरे घातली, चहा घेतला होता ॲक्च्युली, आणि अजून आपल्याला बरोबर 200 किलोमीटरतून बँगलोरचा प्रवास राहिलेला आहे. तर बोललो सगळे ब्रेक एकदाच उरकावा म्हणून याच ठिकाणी थांबलो होतो. तर समोर बघा मित्रांनो, तिथं कर्नाटक पोलीसची गाड्या थांबवतात. याला थांबवलं बरं का. ही गाडी मागाशी तिकडं मागं होती आणि आत्ता इकडे येऊन थांबली. चला, आपल्या आंघोळ पूजा उरकली आणि आपल्याला फक्त 200 किलोमीटरचा प्रवास आहे. बघा बघा बघा, त्याला हात दाखवतोय. तो काय थांबलाच नाही, त्याने तर शूट करत गेलाय. काय करायचंय हवालदारांचं. कसं आहे, असा कारभार असतो. चला निघूया आता. इथून 200 किलोमीटरचा आपला प्रवास राहिलाय बँगलोर पर्यंतचा, आणि तिथून मग पुढे आपला राहिलेला बाकीचा प्रवास कंप्लीट करायचा. आणि बरोबर बघा 1000 किलोमीटरचा आपला जागेवरतून प्रवास झालाय. 86,063 किलोमीटर गाडी झाली. म्हणजे आपण ज्यावेळेस वापीला होतो त्यावेळेस आपली गाडी 85 बरोबर झाली होती है ना. आता 86,063 म्हणजे 1000 किलोमीटरचा आपला प्रवास आतापर्यंत झालाय. पोहोचूया डायरेक्टली बँगलोरला आता. आणि नाईस रोडने जायचं नाही आहे मित्रांनो, आपल्याला सरळ सिटीमध्ये एंट्री करायची आहे. बघा, नाईस रोड इथून सुरू होतो, हा सर्व्हिस एक्झिट करायचा आणि नाईस रोडला जायचं, आणि आपल्याला सरळ सिटीमध्ये जायचं आहे. आणि कस्टमरशी पण बोलणं झालं, चालेल बोललं 3-3:30पर्यंत या म्हणला, पण आपल्याला बरोबर 4 वाजणार आहेत पोचता. कारण सिटीमधून जायचं म्हणलं का ट्रॅफिक तर लागतंच. बाकी आता दुपारचा टायमिंग आहे त्याच्यामुळे थोडं कमी लागेल. तेवढंच आपलं समाधान नाही का, सॅटिस्फॅक्शन. माधवरा मेट्रो, बँगलोर मेट्रो कशी आहे. क्रॉस रोड 1 2 3 4 5, मेन क्रॉस रोड 12. तर आपण इथं पोहोचले. हे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, हा एरिया आहे ना थोडा हायफाय एरिया आहे. म्हणजे आपण काय म्हणतो याला, पुण्याचा कोरेगाव पार्क, MG रोड, सेम तसा एरिया आहे. फुल हायफाय लोक. लँडमार्क काय माहिती आहे का, बनाना क्लब. पुढे रिलायन्स. आपल्याला इथून घ्यायचं लेफ्ट. तर बाहेर पडू द्या थोडा. लेफ्ट नाही राव. लय विचित्र लोक आहे ह्या रोडला. 160 मीटर. पोस्ट बॉक्स नंबर बानसवाडी 560043. चला, तिथं आतमध्येच बिल्डिंग आहे, जाऊया लोकेशनवर. एक बाईक आणि 19 बॉक्स एवढा पार्ट लोड होता आपल्याकडं, तेवढा दिलाय आपण. आणि आता बघा परत आलो आपण हा ओल्ड मद्रास हायवे. इथून बरोबर आपलं लोकेशन दाखवतं 316 किलोमीटर. कोणत्या मार्गे माहिती आहे का, हॉस्कोटे, त्यानंतर वेल्लूर आणि ओल्ड मद्रास. चला चेन्नईला. आणि या टायमिंगला ट्रॅफिक लागणार आपल्याला आता बाहेर पडता भरपूर असं ट्रॅफिक लागेल. 6 तास दाखवतं, रात्री 12:30चा टायमिंग दाखवतं, पण मिडनाईट तरी व्हायला बसली. राजस्थानीपर्यंत जाता येईल आणि मग तिथं थांबता येईल. वाटलं तर सकाळी उठून मग परत पुढचा प्रवास कव्हर करता येईल. चला पहिलं बाहेर पडूया बँगलोरच्या. हा सरळ हायवे बघा, दिसला का.
वापीवरतून आपल्याला बँगलोरपर्यंत जो काही टोल खर्च आला ना, तर तो होता 1400 रुपये. अजून 1100 रुपये आपल्या टोलला रिचार्ज आहे. बॅलन्स बाकी आहे, म्हणजे मी 2500चा रिचार्ज केला होता. आता अजून किती जातोय बघूया. पडलोय बँगलोरच्या बाहेर आणि आता हा सरळ होसकोटीचा हायवे. पुढे गेल्यानंतर राईट दाखवतोय, मॅप पण लावलाय. सुरू झालाय मित्रांनो आपला NE7चा प्रवास. हा पण मस्त असा नॅशनल हायवे, म्हणजे आता बँगलोरवरतून सुरू होतो एअरपोर्ट मार्ग. हे बघा NE7 आणि 283 किलोमीटर इथून बरोबर चेन्नई राहत आहे. कांचीपुरम बरोबर 250 किलोमीटर आहे आणि 163 किलोमीटरला आपल्याला वेल्लूर लागतंय. तर वेल्लूरपर्यंत हा हायवे आपल्याला भेटेल. म्हणजे पहिलं जे आपण जुन्या रोडने जायचं ना, नेल्लोर मार्गे म्हणजे तिरुपतीच्या अलीकडून, किंवा मग खाली होसूर मार्गे कृष्णगिरी तिकडून तो रोड, तर त्या दोन्हीला बायपास आता हा मधून स्ट्रेट हायवे. मस्त असा प्रवास याच्यावरतून उरकता येईल आपल्याला. टाइम नाही लागणार या हायवेने. तर टोल नाक्यावरती पोहोचलोय मित्रांनो आपण. बघूया आपल्याला किती टोल लागतो या हायवेला. ऑटोमॅटिक वाला आहे. हा काटो काटो ना भैया, काटो अन्ना काटो. हाय नहीं नहीं तुम्हारा नहीं लेंगे यार, टेंशन मत ले. क्या भाई वीडियो करेगा? काच है ना, काच की वजह से दिखता नहीं तुम. क्या वीडियो करेगा तू? पब्लिक प्लेस है. तुम वीडियो ऑफ करो. येड्यांची फौज भरलेली असते टोल नाक्यावरती. या भाई वीडियो करेगा, या भाई वीडियो करेगा ना, करेगा वीडियो करेगा, सबका वीडियो बनेगा. चला निघालोय, बघूया किती टोलचा मेसेज येतो. 145 रुपये मित्रांनो आपला टोल कटलाय. आपण पोहोचलोय जिओच्या पंपावरती. कर्नाटकचा हा पंप आहे. पुढे आपल्याला आंध्र प्रदेश लागेल, तर डिझेल फुल करून घेऊ. इथं 98 रुपये डिझेलचा रेट आहे. 2500 रुपयाचा मित्रांनो आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलं. टँक झाला फुल. म्हणजे हा चौथ्यांदा फुल केला बरं का आपण. दोनदा 2,500, एकदा 2900, एकदा 3.5, असं टोटल 11,000, 11,500 आपलं डिझेलचं बजेट झालं. तर टोलचं बघूया. आणि हा जो टोल कटला ना आपला, ते 145 रुपये टोल कटला NE7चा. टिपी काय आंध्राचा सर्व्हर डाऊन असल्यामुळं निघत नाही. एक तर चेकपोस्टला भेटलं तर चेकपोस्टला, नाही तर मग डायरेक्टली एखाद्या वेळेस एंट्री देऊन जायला लागेल, कारण सर्व्हरच डाऊन येतं. काय करणार. चला बघूया. काढायला तर दिलाय, आता तो कधी पाठवतोय. तो म्हणतोय सर्व्हर डाऊन आहे. बॉर्डरवरती भेटलं तर घ्या काढून. बघूया, बॉर्डरवरती जाऊन काढून बघू. आणि पुढं आता व्यंकटगिरी कोट्टा, म्हणजे कर्नाटकची बॉर्डर संपली. आणि मग त्यानंतर वेल्लूर, आणि त्यानंतर मग कांचीपुरम आणि चेन्नई. तर राजस्थानीचंच लोकेशन सेट केलं. अजून 168 किलोमीटर दाखवते. रात्री 12चा टायमिंग दाखवते. थांबावलं लाईट आली. लाईट टैक्स निकलता है क्या? अन्ना टैक्स निकलता है? टैक्स निकलता है क्या? हाँ चलो. टैक्स निकालने आते हैं ना. चलो आओ ना, आता है ना. चलो ना, चलो. नहीं जाएगा, टेंशन मत लो. मैं टैक्स निकल के जाएगा. ओके, गाड़ी लॉक करता है. अन्ना ऑनलाइन निकलता, कैश निकलता? ऑनलाइन निकलता, कैश निकलता? कैश. ओके आता है. चलो लॉक करते हैं. टीपी काय भेटला नाही मित्रांनो आपल्याला यांनी 100 देऊन जायला लागलेत. टीपी काय काढलं नाही म्हणे. 700 रुपये 7 डेज साठी टीपी लागल. म्हणलं बाबा 100ची एंट्री घे, ऑनलाईन काढून दे. पण ते ऑफलाईन देत नाही. लय विचित्र कार्यकर्ते जात ना. पण ते ऑनलाईन निकालले. फिर म्हणलं सर्व्हर चालू नाही, काय करता. चला निघालोय पुढं. जाऊ असं आंध्रात. बघू रिटर्नला येताना बघूया. एकदा निघला तर ठीक आहे, नाही तर एंट्रीवारी जायला लागेल. चला, वेलकम टू आंध्रा. तर आपण आहे मित्रांनो बरोबर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती घाटात. छोटासा घाट आहे, पण
लय जाग्यावरती युटर्न असे होते माहिती आहे बघा, असे दिसले का? मोठा ट्रक बसत नव्हता, त्यामुळं सगळे झाले ट्रॅफिक जाम. आणि आता पुढे लगेच आपल्याला तामिळनाडूचा हे लागल, चेकपोस्ट. होय, चला, वेलकम टू तामिळनाडू पण झाला आपला. आलो आपण चेकपोस्टला. हां, तामिळनाडूचा टिपी. काय माहिती आता साहेब काय मागतात. बोले सर. क्या भाया, क्या लोड है? अरे वो स्टेशनरी है. स्टेशनरी आइटम किधर जाता? चेन्नई. हाँ, ओके. गाड़ी एंट्री रेगुलर. बिल्कुल ओके. एंट्री 200 गाड़ी, तुम 100. हाँ, नहीं नहीं नहीं. बचता है क्या? हमको रखो मालिक. क्या 50 की देता? चलो यार, चलो, गुड नाइट. काय आर्ग्युमेंट करता पाहिला असाल तुम्ही. 200 एंट्री, 50 में सेटलमेंट. अवघड आहे. चला, पोहोचा डायरेक्ट लोकेशन. टायमिंग बघू शकता मित्रांनो, बरोबर 1:30 वाजलाय आणि आपण पोचलोय राजस्थानी, महादेव राजस्थानीला. तर हा कांचीपुरमच्या पुढे निघाल्यानंतर हा ढाबा लागतो बरं का. हे बघा, इथे टॉयलेट वॉशरूमची सोय आहे. आणि हा तो राजस्थानी नाही आहे, हा राजस्थानी नंबर 2 आहे. भरपूर अशा गाड्या आहेत. आपण पण आपली गाडी इथंच लावू, पुढे जागा भेटते का बघू. मला वाटतं पुढं लावायला लागल आता. हे बघा, हा महादेव राजस्थानी. बरोबर 1:30 वाजले मित्रांनो, आपण आहे ना राजस्थानी महादेवला पोहोचलोय. चेन्नईमध्ये तसे 2 राजस्थानी आहेत. हा राजस्थानी एक, आणि इथून थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आहे तो दुसरा. म्हणजे शक्यतो बुकिंगसाठी पोरं तिकडंच थांबतात. आणि ह्या राजस्थानीवरती रात्री येऊन थांबायचं मस्तपैकी. सकाळी आंघोळ वगैरे करून गाडी खाली करायला जायची आणि मग त्या राजस्थानीवरती येऊन थांबायचं. तर असं बरेच जण करतात, आपण पण तसंच करतो. हा कांचीपुरमच्या पुढे आल्यानंतर लागतो. आणि इथून अजून आपलं अंतर एक 50-60 किलोमीटर तरी असेल. ते सकाळी कव्हर करता येईल. 11 वाजता बोलवलं आपल्याला, मग निवांत झोप होऊन जाईल. चला, 1:30 वाजलेत आता, मस्तपैकी झोपतो. भेटूया सकाळी. सगळ्यांना गुड नाईट.